नमस्कार सर्वांना. विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस बघा कोकणामध्ये पडत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय, रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली? आता रॅडची हत्या विचारली खालीलपैकी कोणी केली? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. चाफेकर बंधू यांनी पहा रॅडची हत्या केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सदाचार बघा सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? सदाचारी, दुराचारी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, चून खडक विचारलाय कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा, चून खडक बघा जो आहे चून खडक तो खडक आहे कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. चून खडक या ठिकाणी गाळाचे खडक या प्रकारचा खडक असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, कटक मंडळाच्या आता कटक मंडळाच्या सदस्यांचा कार्यकाळ विचारलाय किती वर्षांचा असतो? कटक मंडळांच्या निर्वाचित या ठिकाणी सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कटक मंडळाच्या सदस्याचा कार्यकाळ या ठिकाणी 3 वर्षांचा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारला, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचं बघा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बघा कोणतं होतं? मुलीचे बालविवाह थांबवणे, बघा हे पण बरोबर आहे. मुलगा मुलगी बघा भेदभाव नष्ट करणे, हे पण बरोबर आहे. मुलींना शिकून सक्षम बनवणे, या ठिकाणी बघा वरीलपैकी बघा हे सर्व या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्दिष्ट वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पोषण अभियान मुख्यत्व विचारले कोणत्या घटकाकडे लक्ष देते? पोषण अभियान विचारले मुख्यत्व कोणत्या घटकाकडे लक्ष देते? बालक विकास, कुपोषण, साक्षरता यापैकी नाही. बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे, पोषण अभियान मुख्यत्व कुपोषण बघा या ठिकाणी या घटकावर लक्ष देते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 2011ची जनगणना खालीलपैकी कितवी जनगणना होती? सन 2011ची बघा जी काय जनगणना होती तर ती कितवी जनगणना होती? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सन 2011ची बघा जी काय जनगणना होती 15वी जनगणना होती. विषय क्रमांक पुढचा, डेटाबेस हा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो? बघा, या ठिकाणी संगणकावरचा प्रश्न आहे. डेटाबेस विचारले खालीलपैकी कशाचा संग्रह असतो? आता सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर, डेटाबेस म्हणजे काय असतो? डेटाबेस या ठिकाणी इन्फॉर्मेशनचा या ठिकाणी संग्रह असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, BMI याचे योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. आता BMI म्हणजेच काय? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर बॉडी मास इंडेक्स. सर्वांचं BMI म्हणजे काय असतो? बॉडी मास इंडेक्स. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा, अंगणवाडीमधील मुलांना शिक्षण कोणत्या प्रकारचं शिक्षण मुलांना दिले जाते? अंगणवाडीमध्ये बघा मुलांना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिले जाते? औपचारिक असते का अनौपचारिक असते? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. अंगणवाडीमध्ये मुलांना अनौपचारिक या प्रकारच्या ठिकाणी शिक्षण हे दिले जाते. विषय क्रमांक पुढचा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना विचारली खालीलपैकी कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती बघा यांनी आर्य समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वात कमी बाललिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? सर्वात कमी कुठं आहे? हरियाणा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गर्भवती महिलांसाठी विचारले, आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो? गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये विचारले कोणत्या घटकाचा समावेश या ठिकाणी आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये लोह बघा जो काही घटक आहे खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक असतो लोह घटक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, STTP यांचे योग्य फुल फॉर्म सांगा. बघा संगणकावरचा प्रश्न आहे. HTTP योग्य फुल फॉर्म कोणता असेल? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जठरामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विकर असते? जठरामध्ये कोणत्या प्रकारचं विकर असते? बघा जठरामध्ये बघा प्रामुख्याने पेप्सिन या प्रकारचं या ठिकाणी विकार असते. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा बघा, जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजना या योजनेची बघा सुरुवात बघा या ठिकाणी कोणत्या वर्षापासून राबवली जात आहे? जननी सुरक्षा योजना बघा महत्त्वपूर्ण योजना आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जननी सुरक्षा योजना बघा या ठिकाणी सन 2005 पासून या ठिकाणी राबवण्यात येत असलेली योजना आहे. जननी सुरक्षा योजना सन 2005 पासून आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना बघा जी काही योजना आहे 2017 पासून बघा सुरू करण्यात आलेली बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी योजना आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे कोणती संघटना होय? WHO संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्य संघटनेची बघा स्थापना सन 1948 या वर्षी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियानाअंतर्गत बघा कोणत्या वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? पोषण अभियानाअंतर्गत विचारले कोणत्या वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? बघा या ठिकाणी 19 ते बघा 24 या वयोगटातील बघा महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते पोषण अभियानाअंतर्गत. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये ICDS योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? भारतामध्ये ICDS बघा जी काही योजना आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे? ICDSची बघा स्थापना सन 1975 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. पोषण अभियानामध्ये विचारले, कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? पोषण अभियानामध्ये कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? तर आहाराची विविधता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिवस विचारलाय खालीलपैकी केव्हा असतो? केव्हा असतो आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस? आपल्याकडे केव्हा असतो? 25 जानेवारी. बघा सर्वांना लक्षात ठेवायचे 25 जानेवारी बघा जो काही दिवस आहे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो 25 जानेवारी. विषय क्रमांक पुढचा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? पाऱ्याची बघा विद्यार्थी मित्रांनो, के म्हणजे पोटॅशियम असतो. या ठिकाणी बघा पर्यायामध्ये दिलेलं नाही. पाऱ्याची बघा संज्ञा कोणती असेल? Hg. बघा Hg बघा जी काही संज्ञा आहे पारा या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा पाऱ्याची Hg आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. निशा आणि रजनी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. निशा आणि रजनी. आता निशा म्हणजे काय असतो? निशा म्हणजे रात्र. निशा आणि रजनी हे शब्द काय असतील? रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा पहा. मी सिनेमा पाहिला असेन. मी सिनेमा पाहिला असेन. असेन म्हटलं की काय असतो? भविष्यकाळ असतो बघा. मी सिनेमा पाहिला असेन. बघा हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे. मुख्यालय या शब्दामध्ये संधी कोणती असेल? स्वर संधी यायला पाहिजे पहा. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. ने ए शी बघा जे काही प्रत्यय आहेत ते तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा. पर्यावरण संरक्षण बघा जो काही कायदा आहे कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला कायदा आहे? पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण कायदा बघा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सन 1986.
सन 1986 बघा यावर्षी पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा संमत करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा, जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जीवनसत्वांचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा बघा शोध लावला होता. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांनी सांगायचं आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? कशामुळे होतात? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र या ठिकाणी होत असतात. विषय क्रमांक पुढचा, अथेन्स बघा हे शहर विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? अथेन्स हे शहर कुठं आहे? अथेन्स हे शहर, अथेन्स बघा हे शहर या ठिकाणी ग्रीस या देशामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक ज्ञान दिवस विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 14 एप्रिल बघा या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त लोह विचारले कोणत्या भाजीमध्ये असते? आता सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह बघा विद्यार्थी मित्रांनो पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी लोह असते. विषय क्रमांक पुढचा, सेंटीग्रेड. आता सेंटीग्रेड आणि फॅरनहीट बघा ही तापमापके आहेत, कोणत्या तापमानाला समान असतात? सेंटीग्रेड आणि फॅरनहीट बघा ही तापमापके कोणत्या तापमानाला समान असतात? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. -40 सेल्सिअसला या ठिकाणी सेंटीग्रेड आणि फॅरनहीट बघा ही तापमापके समान असतात. भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले बघा यांनी भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला होता? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, जोसेफ प्रिस्ले. जोसेफ प्रिस्ले बघा या शास्त्रज्ञाने ऑक्सिजनचा शोध लावला होता. विषय क्रमांक पुढचा, इन्सुलिनची निर्मिती विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती बघा प्रामुख्याने स्वादुपिंडामध्ये होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रक्त गोठवण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचं कार्य कोणते जीवनसत्व करते? के जीवनसत्व पहा. के जीवनसत्व हे रक्त गोठवण्याचं या ठिकाणी कार्य करीत असते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हा. रक्त गोठवण्याचं कार्य के जीवनसत्व हे करीत असते. विषय क्रमांक पुढचा, एरोनॉटिकल. आता एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये उड्डाण, हवाई उड्डाण बघा यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. विषय क्रमांक पुढचा, दुसरी बौद्ध धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? दुसरी बौद्ध धर्म परिषद विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा वैशाली या ठिकाणी भरली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक दूरसंचार दिन केव्हा असतो? 17 मे. 17 मे बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक दूरसंचार दिन असतो. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता असेल? पृथ्वीचा एकमेव उपग्रह या ठिकाणी कोणता असेल? पृथ्वीचा एकमेव उपग्रह म्हणजे चंद्र. पृथ्वीचा एकमेव या ठिकाणी उपग्रह आहे. आलेप्पी हे महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? आलेप्पी बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी बघा हे बंदर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे. क्रमांक पुढचा, पेसमेकर विचारले. पेसमेकर. आता पेसमेकर विचारले खालीलपैकी कशा संबंधीचा? पेसमेकर या ठिकाणी हृदय यांच्या संबंधीचा आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव कोणतं असेल? शेरवली. शेरवली पहा हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण असतील? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे मौलाना आझाद या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? 1928. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य बघा स्वतंत्र होण्यापूर्वी बघा ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. समाज यांची स्थापना विचारली. ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन राय यांनी बघा ब्राह्मो समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. कोणत्या वर्षी केली होती? ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना सन 1828 मध्ये राजाराम मोहन राय बघा यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण होते? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा व्यापारानिमित्त आलेले पहिले युरोपियन कोण होते? बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज आले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? चंपारण्य सत्याग्रह विचारलाय, कोणत्या वर्षी झाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.